करण्याचा डिसिजन डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननी घेतलाय। एका बाजूला रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि दुसऱ्या बाजूला डीजीसीएनीच आता लिअरजेट विमानं VSR वेंचरची जमिनीवर आणण्याचा उड्डाण बंदीचा निर्णय घेतला। मी सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचे आणि खास करून रोहित माझ्या भावाचा फक्त मुलगा म्हणून नाही, पण ज्या जबाबदारीने रोहितनी ह्याचा फॉलोअप केला आणि भारत सरकार आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचे मी मनपूर्वक आभार मानते। याचं कारण विषय खूप गंभीर आहे। आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि ही वेळ कुणाच्याही, आणि अर्थातच दादा तर गेलाच, पण दादा बरोबर त्यांच्या घरातले पायलट, ते एअर हॉस्टेस, म्हणजे त्यांच्याही घरात दुःख आहेच ना। ते काय घर दुःख फक्त आमचं नाही, आमच्या सगळ्यांचं खूप मोठं दुःख आहे। 5 कुटुंबातल्या लोकांनी खूप मोठी गोष्ट गमावली आहे 1 महिन्यापूर्वी, आणि ही वेळ दुसऱ्या कुणावर कधीही येऊ नये, परत अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते। त्याच्यामुळे आणि ही जर सुरक्षिततेचा विषय असेल, मेंटेनन्सचा विषय असेल किंवा असे काही मुद्दे असतील तर त्याची चाचणी व्हायलाच पाहिजे, त्याची एक पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने रोहित करत आलाय। जयनीही त्याचा फॉलोअप घेतला आहे आणि आमच्या या मुलांनी जो फॉलोअप केला आणि त्याच्यामुळे DTCAचाही रिपोर्ट आला। मी दोन्ही मंत्र्यांची म्हणजे MOS आणि कॅबिनेट मिनिस्टर दोघांचेही आभार मानते की त्यांनी ह्याच्यात लक्ष घातलंय। माझी विनंती आहे की अजून बारीक लक्ष घालून असं कुठेही काही थोडं कमी जास्त तरी वाटलं तर हा विषय अतिशय गांभीर्याने, आपण रोड सेफ्टी म्हणतो, आपण रेल्वे सेफ्टी म्हणतो, तसंच एअर सेफ्टी, ही या सेफ्टी फर्स्ट, सुरक्षितता या विषयाला आपण सगळ्यांनी, मग गाडी असू दे, ट्रेन असू दे, प्लेन असू दे, या सगळ्या बाबतीत अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। काही तरी सुद्धा आता वाटतंय का की बडे मासे अजून गाळायला लागलेले नाहीयेत, कारण आताशी कुठेतरी बंदी घातलेली आहे, चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे, परंतु रोहित पवारांनी ज्या पद्धतीने नाव घेतलेले आहेत ते मोठे मासे अजून सुद्धा आले नाहीत। ते मला असं वाटतं ही एक सुरुवात आहे। अजून कसं कसं आता सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय अजून काय माहिती देते, हा त्यांचा फर्स्ट रिपोर्ट आहे। मी मुरली अण्णा मोहोळांचं पण स्टेटमेंट पाहिलं होतं की ते म्हणले की अजून माहिती अजून आम्ही देत राहू। माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर दोन्ही पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला हे खरं हे बाहेर आलंच पाहिजे। आणि मला वाटतं जो फॉलोअप रोहितनी घेतला त्याचा मला खरंच अभिमान आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या आणि ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात घडू नये हाच आमचा त्याच्या मागचा प्रयत्न। राम नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार रोहित पवार करतायत, तुमचे पण आता तेच मत असणार आहे का? नाही, मला असं वाटतं पूर्ण रिपोर्टही येऊ द्या। अर्थातच रोहितच्या भावना या मी पूर्णपणे समजू शकते। ज्या दिवसापासून हे ही घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, आमच्या घरात सगळेच अस्वस्थ झालेत, कारण का म्हणजे आम्ही अजूनही खरं वाटत नाही की ती गोष्ट अशी झाली आहे। आणि सगळ्याच आमच्या कुटुंबाने, आमच्याही कुटुंबात आणि दादाबरोबर जे बाकीचेही 4 लोक गेले त्यांच्याही कुटुंबात, आणि त्याच्यामुळे मला हा एक पहिला टप्पा आहे ज्याच्यात जी सरकारने एक निर्णय घेतलाय त्याचं मी स्वागत करते। पण अजूनही हे 0 ॲक्सिडेंट्स कसे होतील या बाबतीत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे आणि पारदर्शकपणे त्याच्यात सगळं वास्तव बाहेर आलं पाहिजे। 4 विमानांची उड्डाणं थांबवले, पण त्यासाठी माणसांचा जीव जावा लागला, तिथपर्यंत त्यांना वाट बघावं लागली असं म्हणत, म्हणजे हे काय कृती अगोदर नव्हत्या का असं हे खूप दुर्दैवी आहे। त्याच्यामुळे हे लॅप्सिस कशामुळे झाले आणि कुणामुळे झाले याची अर्थातच इन्क्वायरी झाली पाहिजे आणि माझा विश्वास आहे ते लोक करतील आणि आता पार्लमेंट एक 10 दिवसांनी सुरू होईलच, त्याच्यात आम्हाला माहिती अजून कळेल। ती जी कंपनी आहे तिथे फक्त 4च उड्डाणं थांबवली, तिच्या बाकी ऑडिटमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो, तर तिचे सगळेच उड्डाणं थांबायला पाहिजे होते का? नाही, ऑडिट सगळ्याच झालं पाहिजे माझं म्हणणं, म्हणून मी तुम्हाला म्हणते की सेफ्टी फर्स्ट, प्रत्येक विमानाचं हे ऑडिट झालंच पाहिजे। नियम कायदे कशासाठी असतात? पाळण्यासाठी ना। रूल्स आर मेड टू बी फॉलोड, नॉट ब्रोकन। त्याच्यामुळे आता तुम्ही बघा, दादाचं झालं नाही की 15 दिवसात परवा झारखंडला झालं, 7 लोक गेलेत त्याच्यात। आपण सगळ्यांनी या गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या पाहिजेत। अनेक म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे त्याच्यामुळे, त्यामुळे हे विषय फार गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि माझी अपेक्षा आहे
की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि मंत्रालयाने याच्यात जातीने लक्ष घालून बारीक प्रत्येक विमानाचं सेफ्टी ऑडिट हे पारदर्शकपणे झालंच पाहिजे. काही फक्त VSRचाच मुद्दा आहे का रोहित पवार यांनी उपस्थित केलेली श्वेता सिंग, नेक्सस, जुने एअरक्राफ्ट आणणं, त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. नाही माझं काय म्हणणं आहे, चौकशीला प्रॉब्लेम काय? जर नियम कायदे, हा देश नियम कायद्याने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही ना. त्याच्यामुळे जे काय नियम कायदे ते नियम सगळ्यांनीच पाळले पाहिजेत. म्हणजे मीही पाळले पाहिजेत, तुम्हीही पाळले पाहिजेत आणि त्या ज्या संस्था जे काम करतात त्यांनी पाळलेच पाहिजेत ना. नियम तर पाळलेच पाहिजेत सगळ्यांनी. काही रोहित पवारांचा आरोप आहे किंवा रोहित पवारांचा हाच मुद्दा वारंवार ते उपस्थित करतात की रेकॉर्डरची मिसिंग जो रेकॉर्डर आहे त्याची हेराफेरी करण्यासाठी जाणीवपूर्वक ही चौकशी जी आहे किंवा जो तपास आहे तो लांबवला जातो असं रोहित पवारांनी आरोप केलेला आहे. आता हा पहिल्याच कालची नोट आली आहे आणि मंत्रालयाकडून आम्हाला सांगण्यात आलंय की ह्याच्यावर आपण आणखीन चर्चा आणि माहिती येत राहील. ह्या सेशनमध्ये आता जेव्हा हे सेशन येईल तेव्हा काँग्रेस पक्षाचे मी जाहीर आभार मानते आणि शिवसेनेही जाहीर आभार मानते की त्यांनी मागच्याही सेशनमध्ये याची एक इन्क्वायरी मागितली होती. मला असं वाटतं या बजेटच्या सेशनमध्ये सिव्हिल एव्हिएशन आणि हे दादाचा झालेला ऍक्सिडेंट आणि झारखंडचाही, मला असं वाटतं की दादा आमच्या घरातला होता तसं जे झारखंडमध्ये जे गेले त्यांचंही दुःख आमच्याच इतकं मोठं आहे ना. त्यामुळे या दोन्ही ऍक्सिडेंटची पारदर्शक इन्क्वायरी आणि त्याच्यावर एक चर्चा आणि एक ऑफिशियल स्टेटमेंट हे भारत सरकारकडून आलं पाहिजे. मॅम, दोन वेज आहेत. एक तर नेग्लिजन्सचा पार्ट आहे ज्याच्यावरती ऍक्शन सुरू झाली आहे, तुम्ही एक सांगताय. दुसरं म्हणजे कॉन्स्पिरसीचं पार्ट. तर तिथे कुठे अजून हेडवे गो थ्रू कुठे झालं नाहीये की हे कॉन्स्पिरसी पण आहे, हे तुम्हाला अजून पण वाटतंय का? नेग्लिजन्स एक पार्ट ठीक आहे, मला असं वाटतं कॉन्स्पिरसी की अजून एक म्हणजे माझी अपेक्षा आहे की पार्लमेंटमध्ये भारत सरकारने या सगळ्यावर एक स्टेटमेंट करावं. हा एक पहिला टप्पा झालाय. आता अजून काय माहिती पुढे येते, किती पारदर्शकपणे काम चालतं. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनीही शब्द दिलाय की ह्याची एक सीबीआय इन्क्वायरी ते करतील आणि पारदर्शकपणे करतील. त्यामुळे आता ह्या सगळ्यांकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत, एक कुटुंब म्हणून आणि मला असं वाटतं एक नागरिक म्हणूनही महाराष्ट्र आणि भारत याची उत्तरं मागतोय. आज तुम्ही म्हणताय की रोहित पवारांनी फॉलो घेतला, पण दुसऱ्या बाजूला रोहित पवारांनीच त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की एक सोशल मीडिया यंत्रणा त्यांच्या विरोधात कामाला लागली होती. तर VSRचे पाठीराखे नेमके कोण आहेत, महाराष्ट्रात आहेत की तेलंगणा आंध्रमध्ये? ते मला सांगता येणार नाही, पण आता ट्रोलिंग हे होत राहतं. आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहोत. ट्रोलिंग आम्हाला सगळ्यांनाच होतं, आम्हाला तर सवय झाली त्याची. मॅम, ग्राउंड केले VSR वर जे आता ऍक्शन घेतली ते मियर व्हाईट वॉश वाटतंय का? नुसतं इतकेच जेट्स जे आहेत ते ग्राउंडेड केले. रादर VSR कंपनीचा इतका मोठा लूप होल जेव्हा दिसून येते तर त्याचे सगळेच एअरक्राफ्ट नाही का ग्राउंडेड करायला नाही, पाहिजे? माझं म्हणणं आहे मी पुन्हा सांगते की हा देश नियम कायद्याने चालतो. सगळेच एअरक्राफ्ट, सगळ्याच एअरलाईनचं मेंटेनन्स, म्हणून म्हणते पब्लिक ट्रान्सपोर्ट जे असेल ना, सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट, रेल्वे असू दे, बसेस असू दे, तुम्ही बघा रोड ऍक्सिडेंट्स आधीपेक्षा किती वाढलेत आता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल गांभीर्याने सगळ्याच सरकारांनी, आम्ही सगळ्यांनीच लक्ष घालून ह्याच्यावर चर्चासत्र झाली पाहिजेत आणि ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत ह्यांच्या विरोधात एक स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन, कारण का तुम्ही बघा ना, आता झारखंडचा झालाच ना ऍक्सिडेंट, कशामुळे झाला, काय झाला त्याची माहिती आपल्याला कळली पाहिजे ना. त्यामुळे मला असं वाटतं पारदर्शकपणे नियम कायद्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या कंपनीज या नियम कायद्याने चालल्या पाहिजेत, कोणाच्या मनमर्जीने नाही. ज्या अर्थानं विमानं लँड करायला सांगितले, ग्राउंड करायला सांगितले, चुका घडल्या, चुका करणाऱ्यांवरती काय शिक्षा झाली, कोणाला सस्पेंड केलेलं नाही, कोणावरती कारवाईचा आदेश काढलेला नाही, कोणावरती दाखल फक्त ग्राउंड करून काय होणार आहे? नाही, मला असं वाटतं म्हणजे जे मी टीव्हीवर पाहिलं त्याच्यावरनं आमची अपेक्षा आहे की ही फर्स्ट फेज आहे ग्राउंडिंगची. पुढच्या 8-1 दिवसामध्ये त्यांच्यावर अजून स्ट्रॉंग ऍक्शन्स घेतल्या जातील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एक 8 दिवस वाट बघू. पण तुम्ही आतापर्यंत जे चाललंय त्याच्याने सॅटिस्फाय आहात का? नाही, माझं म्हणणं आहे की इन्क्वायरी अजून इट्स इन वर्क इन प्रोग्रेस ना. त्याच्यामुळे प्रोग्रेसमध्ये असताना समाधान कसं वाटू शकतं? तुम्ही बघा, एक दादाचं विमान, त्याच्यातले बाकीचे लोक जाणं, त्याच्यानंतर झारखंडची घटना, ही म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा तो शॉकच होता. म्हणजे आम्हाला बघणंही अशक्य झालं होतं काल आमच्या कुटुंबाला, कारण का आत्ताच त्या क्रॅशमधून आम्ही निघालो.
आता परत एक दुसरं कुटुंब त्याच्यातून जात आहे. भीती वाटते हो, अस्वस्थ वाटतं. आणि का कुणाच्या घरात हा दिवस यावा? काय दुसरा मुद्दा म्हणजे की शरद पवार साहेबांची तब्येत कशी आहे आणि राज्यसभेच्या संदर्भामध्ये सहमती आहे का काँग्रेसची आणि शिवसेनेची? नाही, एक तर तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांना आज पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालेला आहे. ते आज मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईला घेऊन त्यांचे जे रेग्युलर मुंबईचे बाकीचे डॉक्टर्स आहेत त्याच्यासाठी 2 दिवस, कारण का जवळपास 1 महिन्यांनी साहेब मुंबईला येत आहेत, तर ते आल्यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलला 1-2 दिवस राहून त्यांच्या ज्या रुटीन ज्या दर 6 महिन्यांनी वर्षातून एकदा टेस्ट करायच्या असतात त्या सगळ्या त्या निमित्ताने त्याचा सगळा एक फॉलोअप घेऊन 1-2-3 दिवस म्हणजे ते ऑफिशियली तुम्हाला तिथले डॉक्टर सगळे सांगतील ती सगळी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की सगळ्यांचाच आग्रह आहे आणि हे खरंच म्हणजे भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींचीही वेळ मागितलेली आहे. माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया. खरं तर हे प्रेमाचं नातं आहे त्याच्यामुळे उद्धवजींनाही भेटायला आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला काल आमचे सगळे आमदार काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनाही महाराष्ट्रात भेटले आणि वेळ पडली तर मीही दिल्लीत काँग्रेसच्या लिडरशिपला भेटीनच. काल योगायोगाने खरं प्रियंकाजी काल मीटिंगला ज्या मी असणार होते त्या असणार होत्या पण त्यांच्याकडे काही पर्सनल काही अडचण आल्यामुळे त्या आल्या नाहीत काल, पण त्यांचीही वेळ मागू आपण. पण सगळ्यांचीच इच्छा आणि भावना ही आदरणीय पवार साहेबांचं त्यांच्यावरचं प्रेम आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला मी स्वतः आणि आमच्या पक्षातले सगळे वरिष्ठ नेते अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना राज्यसभेवर जावं याच्यासाठी आपण एकत्र एका मताने आपण सगळे एकत्र जाऊया पुढे अशी विनंती अर्थातच आम्ही करणार आहे. पवार साहेबांशी काही मी तुम्हाला सांगू गेल्या 15 दिवसामध्ये ते हॉस्पिटलमध्ये हा विषय मी त्यांच्याकडे बोललेले नाही. आज उद्यामध्ये जेव्हा आज ते मुंबईला येतील मीही आज मुंबईला जाणार आहे तेव्हा उद्या परवामध्ये जयंत पाटील साहेब आणि शशिकांत शिंदेजी जितेंद्र आव्हाड वगैरे हे सगळे साहेबांची 1-2 दिवसात बोलतील. पण आमच्या सगळ्यांचीच भावना ती आहे त्यामुळे आता बघूया 1-2-4 दिवसात काँग्रेसच्या नेत्यांचा ग्रीन सिग्नल आहे का कालची चर्चा झाली जयंत पाटील किंवा शशिकांत शिंदे यांच्यासोबत? आम्ही जयंतराव काल सगळ्यांशी बोलणार होते, माझं त्यांच्याशी बोलणं नाही झालेलं, पण शिवसेने आणि काँग्रेस आणि या सगळ्यांचीच आम्ही एकत्रच बोललेलो आहोत. त्यामुळे आम्ही अर्थातच विनंती करणारच त्यांना आणि आमचे मित्रच पक्ष पण ते आदित्य ठाकरेंचा वेगळा सूर बघायला मिळतो. त्यांचं म्हणणं ते नाही मला माहिती. ते राज्यसभेचे एक स्टेक क्लेम करतायत सगळ्या जे नाही नाही, ठीक आहे ना, अधिकार आहे ना. कसं आहे, चर्चा करायला काय प्रॉब्लेम आहे, चर्चा करायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण आदरणीय पवार साहेबांचं अनेक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने 59 वर्ष पूर्ण ते ह्या सेवेमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या मायबाप जनते आणि भारताच्या अनेक राज्यांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं, साथ दिली आणि या 6 दशकाच्या या प्रवासाला पुन्हा एकदा आशीर्वाद मिळून ते काम पुढे त्यांनी न्यावं अशी सगळ्यांची एक भावना आहे. तुम्ही इथं सोनिया गांधींची भेट घेणार आहात का काय? नाही, मी काँग्रेस प्रेसिडेंटशी बोलीनच अर्थातच, म्हणजे खडगे साहेबांशी आणि राहुलजींची, वेणुगोपालजींची यांच्याशी चर्चा अर्थातच करू. बारामतीच्या प्रवक्ते आहेत हनुमंत पवार, तुषार दामगुडे म्हणून आहेत भाजपचे, त्यांनी त्यांना मारहाण केली, पिस्तुलाचा धाक दाखवला जातोय, पुण्यामध्ये घडलेली घटना. हे पुण्यामध्ये क्राईम वाढलाय का, तर हा वाढलाच आहे आणि हे दुर्दैव आहे. आणि मी अनेक वेळा देवेंद्रजींना ह्याच्याबद्दल विनंतीही केलेली आहे एक होम मिनिस्टर म्हणून, कारण का महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा ही अतिशय उत्तम आहे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आणि चांगलेच आहेत आपले पोलीस यंत्रणा आणि ही सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत जी आज पोलीस यंत्रणेत महाराष्ट्र सुरक्षित ठेवतात, तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवतात. पण ज्या पद्धतीने पुण्यामध्ये हा क्राईम वाढलेला आहे किंवा हिंमतच कशी होते ही गोष्ट करायची, याचा अर्थ यंत्रणेची भीती किंवा त्या वर्दीचा मान हा कुठेतरी कमी झालाय किंवा सत्ता असेल की त्या सत्तेमुळे आपण काहीही करू शकतो असा एक गैरसमज असू शकतो. मतदारसंघामध्ये घटना घडली, पुन्हा एकदा एसीबीनं सरपंचाला पकडले की झिरवळांच्या जवळचे आहेत. त्याचं आहे की झिरवाळांच्या डिपार्टमेंटच्या ज्या ज्या घटना येतात, मी माननीय मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट पाहिलं. माननीय मुख्यमंत्री म्हणाले
की ACBला फ्री हँड दिलेला आहे. जिथे जिथे करप्शन दिसेल तिथे ACB ॲक्शन घेईल. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करप्शन दिसतं, सगळीकडे समान ॲक्शन झालेली आपल्याला दिसत नाही. तुमच्याही चॅनलवर अनेक वेळा करप्शनचे मोठे मोठे आरोप प्रत्यारोप होतात. कुठे तिथे म्हणजे झिरवळ साहेबांना एक कायदा आणि मंत्री म्हणून आणि बाकीच्या मंत्र्यांना एक कायदा असं महाराष्ट्रात चाललेलं असं दिसतंय तुमच्या सगळ्या चॅनल्सवरनं. कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे, पण महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने तो सगळ्यांना समान नाहीये असं एकूण चित्र दिसतंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीत हे फिक्सेशन म्हणजे कन्फर्मेशन झालं. आपल्या नाही, पक्षाकडनं साहजिक. किंवा बिनविरोध होईल निवडणूक? अर्थातच बिनविरोध होईल. म्हणजे दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे. अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत. त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल. ताई, जय पवारांचं पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी येते, पण अंजली दमायांकडनं विरोध केला गेलाय स्पष्टपणे. आणि त्यांचं हे म्हणणं आहे की पार्थ पवारांनी महाराष्ट्रासाठी काय योगदान केलंय की त्यांचं नाव इतकं हे केलं जातं. नाही, हे नाही मला माहिती. आणि ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. गुणवत्तेला मान हवा, वार साकाला नव्हे. पार्थ पवारांच्या राज्यसभेबाबत आत्या म्हणून तुमचं मत काय? नाही हे बघा, प्रत्येकाने आपल्या करिअरमध्ये किंवा ज्या संघटनेत ते काम करतात त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने काय करायचं असतं हे त्यांनी आपापल्याने ठरवायचं असतं. पार्लमेंट फ्रेंडशिप प्रोग्राम जेव्हा तो जाहीर झालेला आहे, तुमचं नाव जे आहे ते सिंगापूरसाठी देण्यात आलेलं आहे. अनेक नेत्यांचे पण नाव दिले. संजय राऊत यांचं सुद्धा केनियाला त्यांना पाठवलं जाणार आहे. परंतु अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत की तुम्हाला सिंगापूरला पाठवलं जाते. त्याबद्दल मला मोठी जबाबदारी. ओम बिर्लाजींचे मी मनपूर्वक आभार मानते की एवढी मोठी जबाबदारी आणि एक विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला. अनेक आम्ही विरोधी पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांना जेव्हा ऑपरेशन सिंदूर होतं तेव्हाही आम्हाला संधी दिली होती. आणि आमचं हे मत आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच आम्हाला हे सांगितलेलं आहे की देशाच्या हिताचं जेव्हा असतं तेव्हा आपले सगळे मतं मनभेद सगळं बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी आपण एकत्र काम करायचं. हे फ्रेंडशिप जी हे मैत्रीचे ग्रुप्स बनवले त्याच्यात देशाच्या वतीने आम्ही अनेक देशांबरोबर चर्चासत्र करणार आहोत. आणि अर्थातच त्याची पहिलीच नोट आलेली. आता पुढे काम कसं राहील, त्याचं ब्रीफिंग कसं असेल हे आम्हाला पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर किंवा सरकारकडून आलेलं नाही अजून की नक्की स्कोप काय अपेक्षित आहे, किती वेळ त्याला द्यावा लागेल. पण अर्थातच परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून भारत सरकारच्या वतीने आम्हाला सगळ्यांनाच जर भारताचं इमेज असेल किंवा यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे पॉलिटिकल असेल, सोशल असेल किंवा बिझनेस पॉलिसीज असतील, या सगळ्यासाठी जर सगळे खासदार मिळून काहीतरी चांगलं करू पाहतात, मला असं वाटतं त्याचं आपण सगळ्यांनी मिळून देशाच्या हितासाठी स्वागत केलं पाहिजे. आणि मी जाहीरपणे भारत सरकारचे आणि ओम बिर्लाजींचे मनपूर्वक आभार मानते. एवढी मोठी जबाबदारी त्यांनी आम्हाला दिली. आज मोदी इस्रायलला निघाले आहेत. पंतप्रधान मोदी ते नेसेटला पण तिथे जे संबोधन करणार आहेत. आणि गाझा कॉन्फ्लिक्ट नंतर पहिल्यांदाच मोदी तिथे एंट्री करणार आहे. आणि नेतान्यू हेक्झागॉन म्हणजेच मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये त्यांना स्थान देणार आहे इंडियाला, असं समजून येतं. हे कसं आहे, हे ज्या पॉलिसीज असतात त्या खूप विचार करून करायच्या असतात. आणि मला असं वाटतं फॉरेन पॉलिसीबद्दल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आहे की जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा कुठलंही सरकार असू दे त्याच्याबरोबर आम्ही ठामपणे उभं राहणार. याचं कारण असं की ह्या काही गोष्टी असतात ह्या खूप सेन्सिटिव्ह असतात आणि त्याचा उपयोग कोणीही त्याचा गैरवापर करू नये म्हणून देशाच्या हितासाठी, देशाच्या ऐक्यासाठी आम्ही नेहमीच जे कोण सरकार असेल त्याच्याबरोबर आमची एवढीच अपेक्षा आहे सरकारकडून की सरकारने आम्हाला ह्याच्याबद्दल रेग्युलरली ब्रीफिंग करावं आणि ऑपोजिशनला कॉन्फिडन्समध्ये घ्यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. कारण का जेव्हा आम्ही तुम्हालाही साथ देतो देशाच्या हितासाठी तेवढा विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवा. कारण का ऑपरेशन सिंदूरला तुम्हाला आठवत असेल पेहलगाममध्ये जेव्हा अटॅक झाला किंवा पेहलगामवर अटॅक झाला तेव्हा आदरणीय पवारसाहेब पहिले नेते होते या देशात विरोधी पक्षातले जे म्हणले की आम्ही सरकारवर होतो. आणि एक गोष्ट मी जाहीरपणे सांगते की काँग्रेस पक्षाचाही मनाचा मोठेपणा की त्या ऑल पार्टी मीटिंगमध्ये राहुलजी आणि खडगे साहेबांनी स्वतः सांगितलं की आता हे ऑपरेशन आपलं पेहलगामला अटॅक झालाय, आम्ही देशाबरोबर आहोत, आम्ही सरकारबरोबर आहोत. त्याच्यामुळे पूर्ण विपक्ष
त्यावेळेस ताकदीने भारत सरकारवर उभं राहिलं. त्यामुळे ह्या सगळ्या अशा प्रक्रियेमध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हालाही विश्वासात घ्या, एवढंच आमची अपेक्षा आहे. बाकी आमची काही अपेक्षा पण नाही. आता प्रियांका गांधी वाड्रा हे सांगतायत की गाझासाठी स्टँड इंडियाने घ्यावं आणि आता जेव्हा नेसेटला बोलणार तेव्हा ह्याचं मेन्शन पण करा. आता मागणी केली. आता मोदीजी काय बोलतात किंवा काय लाईन देतात ही आपला त्यांच्या स्टेटमेंटमध्येही आपल्याला कळेल. आता काय फॉरेन पॉलिसीचा पुढचा टप्पा म्हणून मी म्हणते की विरोधी पक्षाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन काही फॉरेन पॉलिसीच्या गोष्टी केल्या तर अर्थातच आणखीन भारताचीच ताकद वाढेल आणि आमची सहकार्याची भूमिका आहेच. मैम हिंदी में जानना चाहेंगे, कल बहुत बड़ा एक्शन लिया गया है BSR कंपनी पे, जो लेयर जेट्स एयरक्राफ्ट थे उन्हें ग्राउंडेड किया गया है. आपकी पहली प्रतिक्रिया फ्रॉम फैमिली? नहीं, मेरे ख्याल से मैं सिविल एविएशन मिनिस्टर और रोहित पवार जी दोनों की आभारी हूँ कि रोहित पवार ने बहुत इसका फॉलोअप लिया, पहली बात. और दूसरी बात कि सिविल एविएशन मिनिस्टर की क्या मिनिस्ट्री से एक एक्शन लिया गया, उसका मैं स्वागत करती हूँ क्योंकि हमने हमारे घर में हमारे भाई को भी गंवाया, बट उसके साथ जो 4 लोग गए उनकी ही फैमिलीज का दुख हमारे ही इतना है. उसके बाद आपने देखा होगा कल या परसों में झारखंड में जो एक्सीडेंट हुआ, ये बहुत दुख की बात है क्योंकि फैमिली जानती है वो किससे गुजर रही है. तो सेफ्टी फर्स्ट, मतलब वो गाड़ी की हो या ट्रेन की हो, कोई भी पब्लिक ट्रांसपोर्ट हो या प्लेन की हो, इसको थोड़ा सीरियसली सेफ्टी के बारे में हम सब ने लेना चाहिए. ये एक एक्शन की शुरुआत है. हमारी बहुत सारी अपेक्षा है कि जो हम पे गुजरी वो किसी और पे न हो. ये इंक्वायरी कोई पर्सनल किसी के खिलाफ नहीं है, ये सेफ्टी सुरक्षितता के लिए हमारी मांग है. राम मोहन नायडू इनका रेजिग्नेशन मांगा गया था रोहित पवार की ओर से. रोहित पवार इनकी ओर से, वो दिखने नहीं मिला और ये मियर आई वॉश है क्या? क्योंकि रेजिग्नेशन मांगा इसलिए फर्स्ट स्टेप ये दिखाने के लिए एक्शन है. हमें बताया गया कि 8 दिन में और एक्शन होगी, तो हम इंतजार में हैं और हमारी मांग रहेगी. और मैं शिवसेना और कांग्रेस की तहे दिल से आभारी हूँ कि पिछले ही सेशन में उन सब ने इसकी इंक्वायरी मांगी थी और अभी सेशन एक 8-10 दिन में पार्लियामेंट का सेशन जब शुरू होगा तो हमारी मांग रहेगी कि इस पूरे मामले, मतलब बारामती के और झारखंड में जो क्रैश हुआ उसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए और भारत सरकार ने देश को बताना चाहिए कि वास्तव क्या है. राज्यसभा में महाविकास आघाड़ी की ओर से कौन जाएगा? हर किसी ने पुश किया है शरद पवार इनका नाम. कांग्रेस से बात हुई है क्या? नहीं, हम सबसे बात कर रहे हैं. कल हमारे वरिष्ठ नेता जयंत पाटिल जी, जितेंद्र आव्हाड जी और शशिकांत शिंदे जी, उन्होंने उद्धव जी का भी टाइम मांगा है, कांग्रेस से भी टाइम. कल सबसे बात हुई थी. मेरी संजय राउत साहब से भी मैंने कल बात हुई. मैं उनकी आभारी हूँ. संजय राउत साहब, अनिल देसाई हो, सबसे हमारी बात हुई और उद्धव जी को मिलने सब जा ही रहे. कांग्रेस की लीडरशिप से भी बात हो रही है और हमारी कोशिश है कि हम सब मिलके महाविकास आघाड़ी से सबकी जो इच्छा है कि आदरणीय पवार साहब दिल्ली जाए. आप सबको पता है कि 6 दशकों का आदरणीय पवार साहब का काम रहा है और 6 दशकों में भारत और महाराष्ट्र की माँ बाप जनता ने जो उनको प्यार दिया है और उनका काम आप सबके सामने है. तो हम सब कह रहे कि उनकी जो सीनियरिटी है, तो हम कांग्रेस और शिवसेना से बात कर रहे हैं और उनको बड़ी विनम्रता से विनती करते हैं कि हम सब मिलके जो निर्णय लें हम सब साथ में लें. फ्रेंड्स के फ्लैगशिप प्रोग्राम के अंतर्गत मैम आप पे बहुत बड़ी जिम्मेदारी दी गई है. सिंगापुर के डेलीगेशन को आप लीड करोगे. रिस्पॉन्सिबिलिटी तो दी गई है, पर ये भी देखा जा रहा है कि क्या बीजेपी का और आपका प्रॉक्सिमिटी बढ़ गया है क्या? बहुत विपक्ष के लोगों को दिया है, अखिलेश जी को भी दिया है, अभिषेक बैनर्जी को भी दिया है, बहुत सारे विपक्ष के नेताओं को भी बड़ी जिम्मेदारी है. अखिलेश भैया को तो जापान का दिया है, चिदम्बरम जी को फ्रांस का इटली का दिया है, शशि थरूर जी को फ्रांस का दिया. विपक्ष के बहुत सारे लोगों को जिम्मेदारी दी है. मैं तहे दिल से भारत सरकार और ओम बिरला जी की तहे दिल से आभारी हूँ कि उन्होंने मुझे एक जो विश्वास जताया और ये देश के हित के लिए. आपको याद होगा पहलगाम के अटैक के बाद ऑपरेशन सिंदूर में कन्नी मोड़ी जी हो, मैं हूँ, हम सबको एक जिम्मेदारी दी. हम बड़े ज़रूर विपक्ष में हो, बट विपक्ष के होने के अलावा हम सब जब देश के हित के लिए कुछ होगा तो हम पूरी ताकत से देश के साथ रहेंगे और देश की सेवा के लिए लगे रहेंगे. तो ये जिम्मेदारी जो दी है वो देश के लिए दी है. तो हम पूरी मेहनत करके हम सब साथ मिलके कोशिश करेंगे कि भारत के लिए
कुछ अच्छा ये दोस्ती का जो नया रिश्ता बनाया जा रहा है। पहले ऐसे ग्रुप्स हुआ करते थे, अभी पूरे रिस्ट्रक्चर किए हैं। तो मैं ओम बिरला जी और भारत सरकार की तहे दिल से आभार हूं। इजराइल में नरेंद्र मोदी जी जा रहे हैं, एक नया रेडिकल एडवर्सरीज के खिलाफ हेक्सागोन नया देशों का बनाया जाए, ऐसा एक कल्पना नेतन्याहू ने कही है। और नरेंद्र मोदी जी नेसेट को संबोधित करेंगे। प्रियंका गांधी जी की अपेक्षा है कि वो गाजा को लेकर भी बात करें। आप कैसे? मेरे ख्याल से ये जो इंटरनेशनल इश्यूज होते हैं, हमारी इतनी विनती है भारत सरकार को कि आप जरूर पॉलिसी डिसीजन ले, लेकिन थोड़ा विपक्ष को कॉन्फिडेंस नहीं लेके दिए। और प्रियंका जी जो कह रही है वो बात सही है। बहुत सारे बच्चों को आप सब ने देखा है क्या हाल हुआ है, महिलाओं का, बच्चों का क्या चल रहा है वहाँ। तो मेरे ख्याल से हम सब ने इस मामले में थोड़ा सब ने सेंसिटिव होने की ज़रूरत है। और देखते हैं अभी मोदी जी का जब प्रधानमंत्री जी बात करेंगे कि वो क्या लाइन दे रहे हैं, उस हिसाब से भारत की फॉरेन पॉलिसी के बारे में भी पता चले। लास्ट Thank you. सवाल मैम, बाइपोल्स के लिए बारामती के सुनेत्रा पवार इनको जो है राष्ट्रवादी कांग्रेस ने पिच किया है, ये क्या बिन विरोध ये होगी, कोई कंटेस्ट नहीं करेगा? नहीं, बिल्कुल कोई सवाल ही नहीं है। और महाराष्ट्र की हमारी संस्कृति रही है, जब किसी के घर में ऐसी घटना होती है हमेशा कोई लड़ेगा ही नहीं, कोई सवाल ही नहीं आता। तो वहीनी का जो इलेक्शन होगा बारामती का, वो 1,000 नहीं 10,000 तक का वो बिन विरोधी होगा 100%। There's no doubt in my mind. Yeah? Thank you.